पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मशाली समाजाचे कुलदैवत महामृत्युंजय मंत्र रचित महर्षी श्री मार्कंडेय महामुनी जन्मोत्सवानिमित्त सोमवार 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता संस्थेच्या सर्व शाखांची एकत्रितपणे कुचन प्रशाला प्रांगणात जयंती साजरी करण्यात येणार असून या शुभदिनी भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन देखील होणार असल्याची माहिती पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेत हे रक्तदान शिबिर कुचन प्रशालेच्या प्रांगणात होणार आहे। तरी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व शाळेतील पालकवर्ग, माजी विद्यार्थी, समाज बांधवांनी या भव्य रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा असे आवाहन दशरथ गोप यांनी केले आहे। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव निमित्त गेल्या अनेक वर्षापासून आपण आपल्या सोलापुरात सामाजिकता बंधन पाळून आपण सर्व धर्म समभाव राहण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव साजरा करत आहोत। त्या अनुषंगाने एक सार्वजनिक कार्यक्रम समजून आपण एक चांगल्या प्रकारे उपक्रम घेण्याचं संस्थेचा मानस होतं। त्याप्रमाणे यंदाही वर्षी रक्तदान शिबिर भव्य प्रमाणात भरवण्यात येत आहे। त्यास अनेक संस्था, अनेक शाळा, अनेक आपल्या संस्थेतील शाळा आणि पालकवर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकातून भरपूर भरघोस रक्तदात्यांची भरपूर भरघोस पाठिंबा मिळत आहे। आत्तापर्यंत जवळजवळ 2100 रक्तदात्याची नोंद झालेली आहे। त्याप्रमाणे अजून मी 3-4 दिवसात नोंदणी होण्याची शक्यता आहे। जवळजवळ 2000च्या पुढं रक्तदात्यांची सहभाग होऊन रक्तदान शिबिर भव्य प्रमाणात साजरा करण्याची मानस संस्थेचा मानस आहे। यासाठी सर्व सोलापूरकर बंधूंनी व सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावं असं मी संस्थेच्या कधी आणि कुठं आहे हे रक्तदान शिबिर 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कुचन हायस्कूलच्या पाठांगणात भरवण्यात आलेले आहे। त्यासाठी आता दरवर्षी उपक्रम यावर्षी वेगळापणा म्हणजे काय, असं काय वेगळं रक्तदात्यासाठी असं काय नाही, पण आव्हान चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत आहे। त्यामुळे आपल्याला वेगळंपणा असं काही नाही, त्यात रक्तदात्यांनी जास्तीत सहभाग घ्यावा असं आवाहन सर्वांना केलेलं आहे। महत्त्वाचं हे रक्तदान आहे। रक्तदान भरवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज रक्ताची पुरवठा फार कमी होत झाले दिवशी। त्यामुळे सामाजिक बांधिलकी समजून आम्ही सर्व शिक्षक व शिक्षकेतर पालकाकडून अशी अपेक्षा बैठका घेऊन केले। त्यामुळे त्यांनाकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। आम्ही सोलापूरकरांची व बाहेरगावची बी सेवा चांगल्या प्रकारे करू शकू, जेणेकरून जीवदान ठरवतं रक्तदान। यासाठी आमच्या सर्व स्तरातून पदाधिकारी, शिक्षण संस्थेचे संचालक सर्व मिळून समाज बांधव, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांच्या सहकार्याने आम्ही चांगल्या प्रकारे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात येईल। रक्तदान घेण्यासाठी किती रक्तपेढ्यांची आपण नियुक्ती केली? जवळजवळ 12 रक्तपेढ्यांची आत्तापर्यंत नोंदणी केलेली आहे।